शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण एका नैसर्गिक शेतीबद्दल पाहणार आहोत। आजची यशोगाथा ही जुन्नर तालुक्यातील खानापूर गावात राहणारे शेतकरी निलेश गुंजाळ यांची आहे। निलेश यांनी आपल्या शेतात आवळा लागवड करून कमी भांडवलात शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय। निलेश यांची मुरमाड जमीन असल्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या पिकाचा विचार केला असता आवळ्याची शेती करण्याची संकल्पना त्यांना सुचली असं ते सांगतात। त्यांची एकूण 5 एकर शेती असून यामध्ये त्यांनी आंबा, सीताफळ व 2 एकरामध्ये आवळ्याची लागवड केली। त्यांनी त्यांच्या क्षेत्रात 100 झाडं लागवड केली होती आणि 75 ते 80 झाडापासून आजही यातून ते उत्पन्न घेत आहेत। त्यांनी 15 वर्ष आधी या झाडांची लागवड केली असून 3 ते 3.5 वर्षानंतर पहिली हार्वेस्टिंग झाली असं ते सांगतात। लागवडीबद्दल ते सांगतात की या आवळ्याची लागवड पावसाळ्याच्या आधी साधारणतः जून महिन्यात करावे। खड्डा खणून त्यामध्ये पालापाचोळा कुजून माती टाकून लागवड करावी। त्यानंतर 1 वर्षानंतर कलमा करून 3ऱ्या वर्षापासून ते यातून उत्पन्न घेत आहेत। या झाडांमधील अंतर हे 15 बाय 20 इतकं असावं, ज्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकात अडकणार नाही आणि या झाडांना व्यवस्थितरित्या सूर्यप्रकाशही मिळतो। हे एक कमी पाण्याचे पीक असून पावसाळ्यात त्याला पाणी देण्याची गरज नसते आणि उन्हाळ्यात ठिबक सिंचनाद्वारे याला पाणी दिलं जातं। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ही नैसर्गिक शेती केली असल्यामुळे नैसर्गिकरित्या जी फळे येतात ते चांगलं असतं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या शेतात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर न करता गांडूळ खत, शेणखत याचा वापर केलाय। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची तणनाशक फवारणी सुद्धा करत नाहीत। आवळ्याच्या झाडाची लाकूड अतिशय ठिसूळ असते। फांद्या फळांच्या वजनाने मोडतात, त्यामुळे झाडाचा योग्य सांगाडा तयार होण्यासाठी झाडाला योग्य आकार देण्यासाठी लागवडीनंतर 3ऱ्या वर्षापासून झाडास योग्य आकार देणं आवश्यक असतं। निलेश सांगतात की वर्षातून 2 वेळा आवळ्याची हार्वेस्टिंग होते। साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मे दरम्यान याची हार्वेस्टिंग होते। छोटा आवळा आणि मोठा आवळा अशा प्रकारच्या आवळ्याच्या साईजवर मार्केटला ट्रान्सपोर्ट होत असून त्याप्रमाणे त्यांना दर मिळत असल्याचं ते सांगतात। अशा प्रकारे योग्य व्यवस्थापन करून आज यशस्वीरित्या नैसर्गिक आवळ्याची शेती करणाऱ्या निलेश यांना कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी बंधूंनो, आजच्या या आवळ्याच्या शेतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।